सभासद व कर्जदार हाच आर्थिक संस्थेचा कणा. युवा नेते उत्तम पाटलांचं वक्तव्य. बोरगाव श्री भाग्यलक्ष्मीचे 10वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न. आज स्पर्धेच्या युगात नियोजन अभावी अनेक संस्था अडचणीत येत आहेत. युवा उद्योजक श्री बाणी कुंभार व त्यांच्या संचालक मंडळाच्या पारदर्शक कारभारामुळे बोरगाव श्री भाग्यलक्ष्मी क्रेडिट सौहार्द सहकारी संस्था सहकार क्षेत्रात अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपास आली. सहकार क्षेत्रात संस्था टिकवणं म्हणजे ती तारेवरची कसरत आहे. तरी सुद्धा 10व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस अखेर या संस्थेनं अहवाल सालात 19 लाखांवर नफा कमवला, असं मत युवा नेते उत्तम पाटलांनी केलं. ते आयोजित आरबी हॉलमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात महालक्ष्मी प्रतिमेस पुष्पार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी नाट गीत गायलं. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचा संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला व अहवाल सालात विविध स्तरावर प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंतांच्या यावेळी यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे माजी चेअरमन व नगरसेवक श्री माणिक कुंभार यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं. ते म्हणाले की सभासद, निस्वार्थ संचालक मंडळ व प्रामाणिक कर्मचाऱ्यांमुळे बोरगाव श्री भाग्यलक्ष्मी क्रेडिट सौहार्द संस्था अल्पावधीत नावारूपास आली. राजकारण विरहित कामकाज केल्यानं सहकार क्षेत्रात संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. ठेवीदारांना आकर्षक व्याजदर व कर्जदारांना अल्प व्याजदरात कर्ज पुरवठा करून त्यांचं आर्थिक जीवनमान उंचवण्यास संस्था मदत करत असल्याची माहिती दिली. अध्यक्षस्थानी उद्योजक व संस्थेचे चेअरमन जावेद चोकावे होते. अहवाल वाचन चेअरमन जावेद चोकावे यांनी केलं. यावेळी नगरसेवक अभय मगदूम यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. संस्थेचे सीईओ अशोक चिंचले यांनी नफा तोटा अंदाजपत्रकाचं वाचन करून मंजुरी मिळवली. या कार्यक्रमात युवा नेते उत्तम पाटील, अभय मगदूम, सभापती प्रदीप माळी, उद्योजक अशोक कुंभार, नगरसेवक माणिक कुंभार, संस्थेचे चेअरमन जावेद चोकावे, व्हाईस चेअरमन श्रीकांत गोलतनवार, संचालक अभय लगारे, कुमार चिपरे, राजेंद्र माळी, विजय गोरवाडे, सलीम अफराज, महादेव कुंभार, दिलीप गोसावी, शोभा चिपरे, लक्ष्मी कुंभार, अण्णा हेरलगे, श्रीपाल जंगटे, अशोक आर्गे यांच्यासह सभासद, कर्जदार, ठेवीदार मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन RS पचंडी सर यांनी केलं तर आभार पत्रकार अजित कांबळेंनी मांडले. बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे.